तुम्ही अजून काही काळ थांबण्याचा निर्णय घेतला असता तर माझ्या मनातल्या इतरही गोष्टी पूर्ण होताना तुम्ही बघितल्या असत्या आई. आम्हालाही ते आवडलंच असतं, पण आता आम्ही जाणार हे नक्की. लवकरच निघू आम्ही. आणि म्हाळसा, त्या बानूला या जेजुरी बाहेर घालवल्यानंतर तुझ्या मनात जे जे असेल ते नक्कीच पूर्ण होईल याची खात्री आहे मला. आता पुन्हा माझा नव्याने संसार सुरू झाला आहे आई. या क्षणाची किती दिवसापासून वाट पाहत होते मी. आज तो क्षण आलाच. म्हाळसा, जेव्हा मला कळलं होतं की यांच्याबरोबर माझा विवाह होणार आहे तेव्हा माझा आनंद गगनात मावला नव्हता आई. आता जे घडलं ते घडून गेलं, पण आता माझा संसार मी नव्याने सुरू करणार आहे. आता मला माझ्या संसारासाठी काहीतरी करायचं आहे आई. माझी खूप स्वप्न होती, ती सगळी सत्यात आणायची आहेत. मला यांना आनंदात बघायचं आहे. यांच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांसाठी काहीतरी करावंसं वाटतं मला. म्हाळसा, तू या जेजुरीची सम्राज्ञी आहेस आणि श्री खंडेराय राजे, लोकांचे आराध्य. प्रजेच्या हितासाठी तुम्ही सदैव जागरूक असताच, पण राज्य कारभारा व्यतिरिक्त देखील एकमेकांना वेळ देता यायला हवा, हे ध्यानात ठेव म्हाळसा. हो आई, ते मला कधीही सोडून जाणार नाहीत. ते केवळ आणि केवळ माझेच आहेत. म्हाळसा, लक्ष्मी देवी, या ना. अचानक कसं येणं केलं? हो म्हाळसा, मला तुम्हाला शुभ वार्ता द्यायची आहे, त्यासाठीच मी आले आहे. शुभ वार्ता? गडावर पुन्हा आख्यान सुरू होणार आहे. बघ म्हाळसा, ती बानू इथून गेल्यापासून शुभ घटनांचा ओघच सुरू झालाय जणू. हो, खरंच ही शुभ वार्ता आहे. सारीपाटाचा डाव होईपर्यंत इथे आख्यान झाले नाही. आता पुन्हा आख्यान सुरू होणार, पण ह्या वेळेचं आख्यान वेगळंच असेल. नेहमी आख्यान ऐकण्यासाठी मी आणि बानू असायचो, आणि आता मी एकटी असणार आहे. तिचं इथे असणं मला खूप चलायचं, पण आता तसं होणार नाही. लक्ष्मी देवी, खरंच तुम्ही शुभवार्ता दिली आहे. ह्या निमित्ताने पुन्हा एकदा श्री खंडेरायांच्या अवतार कथेचं महत्त्व सर्वदूर पसरेल, आणि तुम्ही कोण आहात याचे संकेत देखील तुम्हाला मिळतील. आता लवकरच नारद मुनींशी बोलून ह्या आख्यानाला पुन्हा प्रारंभ होईल. आता मी देखील त्या क्षणाची वाट बघेन, जेव्हा मी एकटीच असेन आख्यान ऐकण्यासाठी. ती बानू नसेल. म्हाळसांना आता दुसरं काहीच दिसत नाहीये. त्यांच्या दृष्टीने आणि पुढील घटनांच्या दृष्टीने मात्र हे योग्य नाही. आत्मज्ञान होण्यासाठी त्यांना आख्यानावर लक्ष केंद्रित करावंच लागेल. प्रधानजी, एक काम होतं. सांगावे देवा. प्रधानजी, नारद मुनींना चंदनपुरीला पाठवायचे आहे, पण अजामेळला ते आता आवडायचे नाही. स्वाभाविक आहे. तेव्हा आता काय करावे? देवा, नारद मुनींना आपण वेश बदलून पाठवूया. उत्तम. मग आपण तशी व्यवस्था करावी. होईल. येतो मी.
मुनिवर, आपल्यावर सोपवलेलं कार्य यशस्वीपणे पार पाडा. जे सांगितलं आहे तेवढंच करा. आदिशक्ती जागवण्यासाठी आरंभ होतो आहे. होय प्रभू, कार्य अवघड आहे, परंतु मी प्रयत्न करीन. हे श्री म्हाळसा देवींना कळू नये म्हणजे झाले. शुभम भवतु. मानो, बानू, ये बानू. अगं, हे काय काय कापड? बा, आता हीच कापड बरी. दार लावून काय करत होतीस? आता हे बी विचारणार आहेस वय? बर, राहील. आणि तू कुठे गेला होतास सकाळधरनं? मेंढरासनी घेऊन गेलो होतो. लय दिवस झालं वस्तीवर सांभाळायला दिली होती ना. बर, चल बस, गरम गरम भाकर करून देते, ये. अरे कुठं काय ठेवलं हाय सापडतच नव्हतं. समद हुडकावं लागलं. समद घर आवरावं लागणार आहे. मी तर म्हणते समजा वाडात सारवाया पाहिजे. आता आज दिसभर म्या घर आवरल आणि मग दिस संपला का वाडा सारवाया घेईन. माझ्या बेलाच्या झाडाला बी कोणी पाणी नाही घातलं वाटतं. झाडाला बी पाणी द्यायला पाहिजे. काय झालं? असं का बघतो आहेस? लगेच समज इसरून गेलीस आणि इथलीच झालीस लगेच. बा, आता तू बी त्याचा विचार करत नग बसू. अरे वस्तीवर जावं, 4 माणसात बसावं, मेंढर चराया रानात घेऊन जावी. जे आपलं काम आहे ते पुण्यांदा करायचं. ते इसरून कसं चालल? ते बी हायच म्हणा. तू पुन्हा पहिल्यासारखंच बाला शिकू. मग काय करणार? तू ऐकतोयस कुठं तवा? वय का? बा, तुला एक विचारू? मी नाही म्हणल असं काय बी विचारू नका. हा, मग राहू दे. हाय का? आता बस रुसून लगेच. हा, विचार. बा, म्या बी उद्यापासनं मेंढर चराया घेऊन जाणार राहणार. आता एवढा विचार काय करायचा त्याच्यात? लग्न अगोदर मी जातच होते की राहणार. काय बी झालं तरी देवाची बायको हायस तू. मी तुला कसं काम करून देईल? देवाने मला विचारलं पण म्या काय उत्तर देऊ? नाही जायच. मला ठाव होत. अगं वस्तीवर लोक काय म्हणत्याल? घे भाकर घे.
आणि तू ग तुझं होऊ दे. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः. नमः प्रकृत्यै भद्रायै नियता प्रणता स्मता. महाराज पाया पडतो. सुखी राहा. त्याच्यासाठी झालोय. सोन्याचा हंडा खंडोबाने देऊनही तू सुखी नाहीस. सोन्याचा हंडा तुम्हाला ठाव आहे? त्यावेळी खंडोबा काय म्हणाले होते हेही ठाऊक आहे मला. होय का? परंतु तूच सांग काय सांगितलं होतं त्यांनी. रंगा, तुला कष्टाचं महत्व कळावं म्हणून मी तुला तसं करायला सांगितलं. आणि आता जर तुला ते सर्व मिळावं असं वाटत असेल तर तुला कष्ट करावे लागतील. ते म्हणलं का कष्टाला पर्याय नाही. मग कष्ट कर. हं? कष्ट कर आणि तुझे आणि तुझ्या कुटुंबाचे पोट भर. चमत्काराच्या मागे धावू नकोस. चमत्कार हे लोककल्याणासाठी घडतात. होय का? नाहीतरी बी काहीतरी सांगा की, म्हणजे मला आयुष्यात काही धनबिन गावल का? म्हणजे आता मी काही एकला आहे का? हा, बायको आहे, संसार आहे माग माझ्या. एखादं मानतार बिनतार काय? आधी बानूचा वाडा कुठे आहे ते सांग. बानूचा वाडा त्यो काय? येतो मी. थांबा की, मी बी येतो तुमच्या संग. ओ महाराज, ए बानू काय रे? हे कोण म्हणायचं? कोण म्हणजे काय? लय मोठं महाराज आहेत ते. मनातलं बी वळीक त्यात. ए बानू, अगं कुठं आहेस तू? महाराज आल्यात हुडकत हुडकत तुला. मला होय. या आत याजी, बसा या. घ्या महाराज. आम्ही ओळखलं नाही तुम्हासनी. तू कसे ओळखणार? चिंतेत असणाऱ्या मनुष्याला सत्य कसे कळणार? शुभम भवतु. कसलं शुभ आलंय महाराज. आपण या बानूचे पिता ना? होय. कुठे होता आपण? मी कित्येक वेळा इथे येऊन गेलो. इथे कोणीच नव्हते. जी, आम्ही जेजुरीला होतो. हो का? मीही जेजुरीत होतो. तिथेही तुम्ही नव्हतात. तीर्थयात्रेला गेला होतात का? कुठलं काय महाराज, तुमच्या ना आमची चुकामुक झाली बघा. खूप ज्ञानी आहेस. कसलं काय? पण महाराज, अहो तुम्ही कोण, कुठलं आणि हत्त काय करताय? म्हणजे आमच्या बांधूकडे काय काम आहे तुमचं? किती प्रश्न, किती प्रश्न. काय महाराज, ताक बी फुकून प्यायची येळ आली आमच्यावर. का बरे? जाऊ दे, तुमचं काय काम आहे? रंगात, हा? वस्तीवरच्या लोकांनी या बानूच्या पित्याला बोलवले होते. कवा? तू सांगितलं नाहीस त्यांना?
धन मंत्रतंत्र हा, हा. आता आठवलं, विसरलोच मी. अरे अरे ये रंग्या, अरे कोण बोलवीत होत र? आबा आबा आणि वस्तीवलं लोक बोलत होते. आणि हे तू आता सांगतोस होय? म्हणलं सांगावं नंतर आपलं. ए बानू, मी आलोच. हा ए रंग्या, तू थांब होतच. हा मी आलोच. काय महाराज, सरळ सरळ खोटं बोलायला होताय तुम्ही. हा तुला धन हवे आहे ना? होय. मग ये तू. होय, बर येत. नारायण नारायण. नारायण नारायण. शंभो प्रसन्न असता भय काय माते. शंभो प्रसन्न असता मन स्थिर होते. शंभो प्रसन्न असता यम काय करी. शंभो प्रसन्न असता भव दुःख हारी. बानू, मला ओळखलं नाहीस? महाराज, तुम्ही अशा यशात. शुभम भव. तूच सांगितलं होतं श्री खंडेरायांना की अजामिळेला मी इथे आलेलं आवडणार नाही म्हणून. म्हणून असं आला होय? होय, संदेश आहे देवांचा. आख्यान सुरू होणार आहे. पण मला तर नाही ऐकता येणार आता. का नाही ऐकता येणार? इथे बसून तू जेजुरीत चाललेले आख्यान ऐकू शकतेस, पाहू शकतेस. कसं? असे काय करतेस? तुझ्याकडे देवेंद्रांनी दिलेला दिव्य करंडा आहेच की. योग्य संकेत मिळताच तुला त्या दिव्य करंड्यातून आख्यान श्रवण करायचे आहे. पण आता काय होणार आहे? मी ऐकलं काय, नाही ऐकलं काय? देवांनी सांगितलेलंही ऐकणार नाहीस? ऐक आणि बघ काय होतं ते. मल्हारी चरित्र आहे ते. दिव्यानुभूती मिळणारच. अगं वस्तीवर कुणीच नाही. आबा बी नाही आणि लोक बी नाहीत. मला जो संदेश दिला होता तो मी सांगितला आहे. परंतु आणखी एक महत्वाचा संदेश राहिला आहे. तो सांगण्यासाठी पुन्हा येईल.